आम्ही सुपारी घेतली महाराष्ट्राच्या हिताची. काय म्हणणं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची आज शिवतीर्थ या ठिकाणी सभा होणार आहे. आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एका राजकीय व्यासपीठावरती येणार आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते प्रकाश महाजन सर आहेत. सर, काय सांगाल, आज पहिल्यांदा राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती, मात्र आज ते एकाच व्यासपीठावरती दिसणार आहेत. काय नेमकं आज मार्गदर्शन होईल, काय नेमकी भावना असेल? मला कधी कधी प्रसार माध्यमाची ही गोष्टच कळत नाही की विरोधी भूमिका घेतली म्हणजे एखादी गोष्ट आम्हाला नाही आवडली त्याच्यावर त्यांनी मत दिलं. याचा अर्थ आम्ही भाजप विरोधी होतो किंवा मोदी विरोधी, तर असं तर होत नाही ना. कारण खूप टोकाची टीका केली होती राज ठाकरे यांनी की टोकाचं समर्थनही केलं ते विसरून जाता तुम्ही. 370 कलम वाटल्यावर जो महामोर्चा मनसेने काढला हे तुम्ही विसरून जाता. राम मंदिर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीमुळे झालं हे साहेबांनी जाहीर सांगितलं. राजसाहेब ही मीडिया कधीच पाहत नाही त्याकडे. मात्र राजकीय विरोधक असतील, तुमचे मनसेचे असतील, महायुतीचे असतील, ते वारंवार टीका करतात की राज ठाकरे सुपारी घेऊन कामं करतात, अशी एक टोकाची भूमिका विरोधक करतात. कोणी वाक्य बोलले? संजय राऊत असतील. संजय राऊत असं म्हणतात की 4 जून नंतर संजय राऊतला म्हणा ती 1540ची सुपारी घेतली त्याचं बघ म्हणा अगोदर. तो आमचं सोडून दे. आम्ही सुपारी घेतली हिंदुत्वाच्या रक्षणाची, आम्ही सुपारी घेतली महाराष्ट्राच्या हिताची. काय म्हणणं आहे? काय बोलायचं? उचली जीभ लावली टाळाला. संजय राऊतचा खेळ काही दिवसासाठी आहे, त्याच्यानंतर ते आग्र्याला जाणार आहे. काय नेमकी आज राज ठाकरे काय नेमकं बोलतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतील, काय वाटतं? मलाही ती उत्सुकता आहे. आता साहेब काय बोलतील ही उत्सुकता मलाही आहे. ते बोलतील तेवढे सगळ्यांना समजेल. खूप खूप धन्यवाद सर सामटोशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन विक्रम सावंत, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.